माझे नाव देवीदास महादेव चौधरी, राहणार अकोले. दिनांक 4/6/2020 रोजी माझ्यावर अकोले पोलीस स्टेशनने खोटा गुन्हा दाखल करून मला न्यायालयासाठी लढा द्यावा लावलेला आहे. वास्तविक पाहता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस स्टेशननी शहानिशा करायला पाहिजे होती, परंतु तशी शहानिशा न करता पोलीस स्टेशनने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. माझी जमीन आहे, वडलोपार्जित जमीन आहे, 242 सर्वे नंबरची. त्या शेजारी एक सुमारे 60-70 वर्षापूर्वीचा बांध आहे आणि त्या बांधावरील झाड माझ्या बाजूला राहणारे जे शेतकरी आहे त्यांनी तोडल्यामुळे मी त्यांना विचारायला गेलो की बांधावर झाड तुम्ही का तोडलं. परंतु संबंधित लोक अत्यंत नंगट वृत्तीचे असल्यामुळे मला त्यांनी शिवीगाळ केली. मला राग आल्यामुळे मी पण त्यांना शिवीगाळ केली. परंतु ज्यावेळेस माझा पुतण्या तिथं आला, त्याचं नाव गणेश चौधरी, त्याला त्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. तो रक्तबंबाळ झाला. त्याला त्या अवस्थेत घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं आम्हाला यादी दिली आणि सरकारी दवाखान्यात जावं सांगितले. परंतु त्या दरम्यान ज्यांनी माझ्या पुतण्याला मारहाण केली ते तिथे आले. त्यांनी माझ्यावर असा खोटा गुन्हा दाखल केला की मी त्यांना कुऱ्हाडीने मारहाण केली. वास्तविक पाहता त्यांनी माझ्या शेतातून कुऱ्हाड चोरून नेली. पोलीस स्टेशनला ती हजर केली. त्यांच्या कपाळावर त्यांनी ब्लेडने असा वार करून, धारदार ब्लेडने वार करून त्यांचे कपडे रक्ताने भिजले, पॅन्ट भिजली. ते कपडे आणि पॅन्ट त्यांनी पोलीस स्टेशनला हजर केली. ती जी कुऱ्हाड होती ती अगोदरच त्यांनी पोलीस स्टेशनला दिली होती. वास्तविक पाहता मी कुऱ्हाडीने त्यांना मारहाण केलेली नव्हती. तरी पण पोलीस स्टेशननी कोणतीही शहानिशा न करता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. मी अकोले न्यायालयामध्ये तो लढा लढत आहे. निश्चित ही सत्याचा विजय होत असतो. परंतु त्यानंतर असं झालं की आता जे आरोपी आहे त्या आरोपींनी परत मला, त्या आरोपी व त्या आरोपीचा भाऊ यांनी परत मला तुझे मुंडके छाटतो असा आता दम दिलेला आहे. त्यानंतर मी आता ह्या मागच्या वर्षी 2025ला पोलीस स्टेशनला गेलो. त्या साहेबांना मी विनंती केली की साहेब, माझ्या जीवाला धोका आहे, तुम्ही ह्या आरोपीचा बंदोबस्त करा. परंतु सुरुवातीला त्यांनी त्या आरोपीचा बंदोबस्त करण्याचं टाळाटाळ केली. मी PSI बोरसे साहेब यांच्या दालनात गेलो. त्यांना नमस्कार केला, म्हणलो साहेब असं असं होऊ राहिलेले, तुम्ही त्यांची दखल घ्यावं. परंतु बोरसे साहेबांनी त्याची लगेच ताबडतोब दखल घेतली नाही. मी त्यांना ओरडून सांगितलं की माझा जीव घेतल्यानंतर, ते माझं मर्डर झाल्यानंतर तुम्ही संबंधित आरोपीला हजर करणार का, किंवा त्याच्या जबाब काही तुम्ही घ्या, त्याला विचारा की बा तुम्ही यांना का हे करतात, दमदाटी करतात, तेव्हा जीव मारण्याची धमकी देतात, माझ्या पुतण्याला जीव मारण्याची धमकी देतात, माझ्या कुटुंबातील जे लोक आहे, स्त्रिया वगैरे, त्यांना घाणघाण शिवीगाळ करतात. परंतु बोरसे साहेबांनी फक्त माझी नॉमिनल NC नोंदवून घेतली आणि NC नोंदवून घेऊन त्या संबंधित आरोपीला मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची इन्क्वायरी केली नाही किंवा जबाब विचारला नाही. ज्या वेळेस माझ्यावर गुन्हा दाखल झाला, तो गुन्हा म्हणजे घटना 4 तारखेला घडली. 7 तारखेला माझ्यावर गुन्हा दाखल झाला. दरम्यान 5 तारखेला अकोले पोलीस स्टेशनचे एक कर्मचारी, त्या कर्मचारीचे नाव आत्माराम पवार, हे रात्री 5 तारखेला रात्री 8 वाजता माझ्या घरी आले आणि मला म्हणाले, तुम्ही शिक्षक आहात, तुमची समाजामध्ये बदनामी होईल, पेपरला उद्या बातम्या येतील, तर तुम्ही काय करा, 25,000 रुपये द्या. मी म्हणलो साहेब, माझा काही गुन्हा नाही, मी कुऱ्हाडीने त्यांना मारलेलं नाही, उलट त्यांनीच आमच्या आपल्या शेतातून कुऱ्हाड चोरून नेलेले आहे आणि उलट ते तुम्ही माझ्याकडे पैसे मागतात, मी पैसे तुम्हाला देणार नाही, असं मी स्पष्ट सांगितलं त्यांना. त्यानंतर ते समोरच्या पार्टीला जाऊन भिडले आणि त्यांना पण कंप्लेंट द्यावी लागली आणि क्रॉस कंप्लेंट झाली. आज ते बी कोर्टाच्या हेलपाटे मारत आहे, मी पण कोर्टाचे हेलपाटे मारत आहे. म्हणजे माझी काहीही चूक नसताना 5 वर्षापासून मला अतिशय आर्थिक त्रास,
शिवाय मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, माझी निर्दोष मुक्तता तर होईल, परंतु सामनेवाल्यांना धडा मिळावा अशी मी विनंती करीत आहे.